रामा उलयल्लो त्या विशयाचेर उलोवपाचें म्हटल्यार तो ST रिजर्वेशनाचेर उलयतालो. ST, SC, OBC हे सगळेच रिजर्वेशन आहा, पूण तुमकां एक एडिशनल इन्फॉर्मेशन दिवपाक सोदता हांव. ST, SC आनी OBC रिजर्वेशन्स आर स्टेट स्पेसिफीक. स्टेट स्पेसिफीक म्हटल्यार जे ST कम्युनिटी गोंयान आयडेंटिफाय जाला ती नॉट नेसेसरी दुसऱ्या स्टेटीनूय तीच कम्युनिटी आसपाक जाय, तेंची सेपरेट ST कम्युनिटी आसतली. तशीच सिमिलरली SC, सिमिलरली OBC. गोंयान जेन्ना आमी SC, ST, OBC म्हणटा तेंकां एक लिमिटेशन आहा. लिमिटेशन म्हटल्यार 1968 फेब्रुवारी 1968 तेच्या पयलीं पासून जेंचे एक्झिस्टन्स गोंयान आहा तेंकांच एप्लिकेबल आहा दीस रिजर्वेशन्स. म्हटल्यार तुमकां जर आतां फाल्यां ST सर्टिफिकेट किंवा SC सर्टिफिकेट ऑर OBC सर्टिफिकेट जर कोण मनीस आसा, दॅट मिन्स तेंचे एक्झिस्टन्स वेर इन गोवा, तेंचे किंवा तेंच्या फॅमिलीचे प्रायर टू फेब्रुवारी 1968. So these are basically people who are in Goa for past more than 50 years now. Yeah, SC, ST and OBC reservation, and that is the reason I support these communities. ST reservation I support करता, yeah एक reason म्हणून. हे जस्टिफाय करपाचें आसलेलें म्हणून स्पेसिफिकली घेतलो एज एजेंडान मॅटर आहलो. सेकंडली मायनिंग. मायनिंग आय कम फ्रॉम अ मायनिंग विलेज. आमच्या गांवांत मायनिंग ही ऑलमोस्ट वेदांताची जी मायनिंग आहा, बिकॉज वन ऑफ द बिगस्ट मायनिंग इन द स्टेट, वेदांता ब्लॉक 1 म्हणटा, बिचोले ब्लॉक 1. 30% ऑफ द एंटायर मायनिंग ऑपरेशन ऑफ दीस ब्लॉक 1 इज हॅपनिंग इन माय विलेज. आणि ही जी आमची BJP जी आता सरकार जी आता गोईंग इन द रिलिजियस लायन सांगपाक की आमी आता रिलिजन हिंदू रिलिजन वाचयतले म्हणून तुमकां शॉक जातलो सांगतना. आमची हिंदू टेम्पलां ऑलमोस्ट हाफ अ डझन टेम्पल्स आर फॉलिंग इन दीस मायनिंग लीज एरिया. आणि जेन्ना वेदांताचे प्रॉफिट्स आसता तेन्ना रिलिजन आसना, तेन्ना तांकां तेंचे डोनर्स, तेंचे प्रायोरिटीज, तेंचे बेनिफिट्स, तेंचे प्रॉफिट इम्पॉर्टंट आसता, तेन्ना रिलिजन इम्पॉर्टंट आसना. रिलिजन कोणाक आसता? आमच्या तुमच्या असल्या लागून झगडी घालपाक, इलेक्शन प्रोपगेंडा करपाक तांकां रिलिजन जाय आसता. म्हणून मायनिंगा पुरत्यो तितले लिमिटेड ठेयता. तांकां इसी ग्रांट जाल्लेली आहा, तांकां फक्त आतां इलेक्शना पयलीं कशी ती मायनिंग चालू करपाक मेळटली, सो दॅट दे कॅन गो टू द पीपल आनी वोट मागतले, इतलोच एजेंडा आसा तेंचो. तांकां सिरियसनेस कांय ना, तेंच्यांनी प्रोसिजर फॉलो करूंक ना. कोर्टान परत गेलात लोक, आमी वयतले, परत स्टॉप जातली, बिकॉज दे हॅव नॉट फॉलोड द प्रोसिजर. सो मायनिंग कशी चालू जावची ना, चालू जाली सुद्दां जाल्यार रोखडीच बंद पडटली. थर्डली कंक्लूड करपाचें म्हटल्यार आतां सगळ्यांनी तुमकां प्रॉब्लम स्टेटमेंट दिलो. तुमकां सगळ्यांक दिसता गोंयांत प्रॉब्लम आसा सो? ओनली टू प्रोबेबल आन्सर, आयदर येस ऑर नो. आसा? जर प्रॉब्लम आसा जाल्यार ताका आमी इंजिनियर्स, जशें जॅक बाबान सांगलें, रिवर्स इंजिनियरींग, तितून वन मोर इम्पॉर्टंट थिंग इज द करेक्ट स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लम एंड पॉसिबल सोल्युशन, प्रोबेबल सोल्युशन. आमी जेन्ना ट्रबल शुटिंगाक वयता इन दी सोशल कॉजीस, देर आर 3 टायप्स ऑफ सोल्युशन जे आमी पळयतात. फर्स्ट सोल्युशन इज दॅट सोशल एज्युकेशन करा. आयचे अवेरनेस प्रोग्राम केला, दॅट इज द फर्स्ट स्टेप. तेजे उपरांत एज्युकेट करा, धरणे धरा, वचून गव्हर्मेंट ऑफिसा भायर करा, पळय डिसिप्लीन केल्लेले ते. सो सोशल अप्रोच, एज्युकेशन, अवेरनेस. सेकंड इज मिडिया प्रेस कॉन्फरन्सीज एंड ऑल, मिडिया घेवन काम करपाचें. दीज आर ऑल सोशल कॉजीस. सेकंड अप्रोच इज लीगल कॉजीस. लीगल म्हटल्यार मागीर कोर्टांत जाला, कोर्टांतल्यान रिलीफ घेयात, ते सांगता ते चुकीचे, ते करता ते चुकीचे, हितूंतल्यान सस्टेनेबिलिटी ना, काय जावचें ना. सो दीस इज द सेकंड अप्रोच. एंड द थर्ड अप्रोच, आनी जेका आतां रेलेवन्स येयला, इज पॉलिटिकल अप्रोच. पॉलिटिकल अप्रोच आमकां प्रत्येक 5 वर्सांनी किंवा अधून मधून जशें आतां लोकसभा इलेक्शन आहा, पंचायत इलेक्शन जाता, म्युनिसिपालिटी इलेक्शन जाता, तेन्ना हे आमकां कार्ड यूज करचे पडटाले. पॉलिटिकल सोल्युशन. जर तुमकां दिसता की गोंयांत प्रॉब्लम्स आसा आनी हे जर प्रॉब्लम्सांचे ट्रबल शूटिंग करपाक जाय, सोल्युशन जाय आमकां, जाल्यार एक समजून घेवपाक जाय, इवन जे लोक म्हणटा जे BJP बरे, तांकां सुद्दां हांव एक हांगासर एडवायस दिवपाक सोदता. गोंयांत 2 सीट आहा. ह्यो 2 सीट जर BJPच्यो परत येयल्यो जाल्यार दॅट मिन्स हे जे आमी आतां प्रॉब्लम आहा म्हणटात पळय, ते प्रॉब्लम उरचे ना. कित्याक
हे प्रॉब्लेम हेंच्यांनीच क्रिएट केला आणि जर तेच लोक परत इलेक्ट जावन येता जाल्यार दीज आर नॉट प्रॉब्लेम्स एनीमोर. दीस इज अ कन्फर्मेशन की हे सुद्धा आसा जाल्यार आमकां प्रॉब्लेम ना. कळटा तुमकां हाऊ सिरियस इट इज. हे जर दोनूय सीट बीजेपीचे पडना गोंयांत जाल्यार इट इज अ कन्फर्मेशन की हे प्रॉब्लेम्स आर नॉट प्रॉब्लेम्स फॉर अस. आमकां पॉलिटिकली तुमीच जाय व्हेरी तेंच्यांनीच प्रॉब्लेम क्रिएट केल्लेले आहा. सो हांगासर तुमच्या सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आनीक वाडटा इन्क्लुडींग मायन की आमकां आतां पर्सनल एफर्ट्स घालचे पडटले की हेंच्यो दोनूय सिटां पडपाक जाय गोंयांत म्हणून. वी हॅव टू गो अँड थिंक आउट ऑफ द बॉक्स नाव. आमकां स्वताच्या बोल्सांतले पयशे खर्च करून जर 10 लोकांक वचून सांगची गरज पडटा जाल्यार करचे पडटले. कित्याक तर हे जर प्रॉब्लेम्स आमकां दिसता आनी तरी बीजेपी येता दोनूय सिटार येता जाल्यार हे प्रॉब्लेम आसुनूय लोकांक आमीच जाय म्हणटले आनी दे आर गोइंग टू वर्क एट नादर लेवल एलिवेटेड लेवल वयल्या लेवलाचेर वयतले ते हेच्या आमी भयंकर करून सोडटले. सो आमकां पर्सनल लेवलाचेर रिस्पॉन्सिबिलिटी घेवन हेंच्या अगेन्स्ट प्रोपोगंडा करपाक जाय हेंच्या अगेन्स्ट कॅम्पेन करची पडटली जर आमकां हे प्रॉब्लेमाचेर सोल्युशन इवन अटेम्प्ट करपाक जाय. वी हॅव टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑन आवरसेल्फ. आमी कशें हेका सोल्युशन दितले ते आमकां पळोवचें पडटलें. सो तयारी करया इश्टानो. करया आमी हेजें सोल्युशन सोदया. थँक्यू. देव बरें करूं.